1853 रोजी ही ट्रेन बोरी बंदर ते ठाणे अशी धावली होती। ब्रिटिश राजवटीत धावलेल्या या ट्रेनने भारतीय रेल्वेचा पाया रचला। याचं सर्व श्रेय जातं ब्रिटिशांना, बरोबर? आपल्याला किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेच माहिती आहे की भारतात ट्रेन ब्रिटिशांनी सुरू केली, पण भारतीय रेल्वेचा पाया एका मराठी माणसाने रचलाय हे आपल्याला माहीतच नाहीये। भारतात पहिली ट्रेन धावण्याचं श्रेय सुद्धा मराठी माणसाला जातं। फक्त ट्रेन नाही तर मुंबईतील अनेक शिक्षण संस्था सुद्धा या मराठी माणसाने स्थापन केल्या, तरी बऱ्याच लोकांना त्यांचं नाव सुद्धा माहीत नसेल। मुंबईला आधुनिक बनवणाऱ्या या माणसाचं नाव होतं जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे उर्फ नाना शंकर शेठ। कोण होते नाना शंकर शेठ आणि मुंबईला आकार देण्यात या मराठी माणसाचं योगदान काय होतं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया, गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे। जगन्नाथ शंकर शंकर शेठ यांनी व्यापारात आणखी मोठी संपत्ती मिळवली। त्यामुळे जगन्नाथ यांचं म्हणजेच नानांचं बालपण अतिशय ऐशोआरामात गेलं। पण देव एक देतो तर दुसरं नेतो असं म्हणतात। नानाच्या लहानपणी त्यांची आई वारली आणि ते 18 वर्षाचे झाल्यावर वडील सुद्धा वारले। त्यामुळे कोवळ्या वयातच नानांवर घराची आणि व्यापाराची जबाबदारी आली। नाना शंकर शेठ यांना लहानपणापासूनच समाजकार्य करण्याची प्रचंड आवड होती। त्यांना मिळालेल्या एवढ्या मोठ्या संपत्तीची खरी गरज सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी असं त्यांना नेहमी वाटायचं। 1825 आणि 1829च्या काळात जेव्हा ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये ट्रेन धावू लागल्या तेव्हा नानांना वाटलं की आपल्या देशात मुंबईतही ही ट्रेन सुरू व्हायला हवी। भारतात ट्रेन सुरू करण्याचं हे स्वप्न घेऊन ते त्यांच्या वडिलांचे मित्र जमशेदजी जेजे यांच्याकडे गेले। हे तेच जेजे आहेत ज्यांच्या नावाने मुंबईत जेजे स्कूल ऑफ आर्ट कॉलेज करण्यासाठी विविध प्रकारे समजावू लागले। त्याचाच परिणाम म्हणजे 1 ऑगस्ट 1849 रोजी ब्रिटिशांनी GIP रेल्वेची स्थापना केली, म्हणजेच द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची स्थापना केली। GIP रेल्वेमध्ये तेव्हा 2च भारतीय होते, एक सर जमशेदजी जीजीभॉय आणि दुसरे म्हणजे नाना शंकर शेठ। जेव्हा पहिल्या रेल्वेचं म्हणजे नाना शंकर शेठ यांनी भारतीयांसाठी पाहिलेल्या स्वप्नाचं बांधकाम सुरू झालं तेव्हा नाना शंकर शेठ यांनी या कामावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवलं आणि वाटेत येणारा प्रत्येक अडथळा त्यांनी दूर केला। तिकीट बुकिंग आणि रेल्वेच्या इतर ऑफिस कामांसाठी त्यांनी स्वतःच्या बंगल्याची जागा सुद्धा दिली। म्हणूनच आजपासून सुमारे 171 वर्षांपूर्वी मुंबई ते ठाणे ही भारतातली पहिली ट्रेन नव्हे आशियातील पहिली ट्रेन या दिलदार मराठी माणसामुळेच धावली। या 32 किलोमीटरच्या ट्रेनच्या पहिल्या प्रवासात त्यावेळेचे गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांची पत्नी लेडी फॉकलंड यांच्यासह 400 प्रवासी होते। तेव्हा ट्रेनच्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवलं होतं आणि त्यात बसले होते जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे। या प्रवासात त्यांच्या डोक्यात हा विचार आला असेल का की पुढे जाऊन ही ट्रेन अनेकांचं आयुष्य सोपं करेल। फक्त ट्रेनच नाही तर नाना शंकर शेठ यांनी अनेक शैक्षणिक संस्था सुद्धा उभारल्या। भारतीयांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी एल्फिस्टनने 1822 मध्ये हैंद शाळा व शाळा पुस्तक मंडळी काढली। त्यांचे आधारस्तंभ नानाच होते। पुढे 1824 मध्ये त्याचं रूपांतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत झालं। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी एल्फिस्टन फंड गोळा केला गेला। त्याचे विश्वस्त नाना शंकर शेठ होते। याच निधीतून 1827 साली पुढे एल्फिस्टन हायस्कूल आणि कॉलेज सुरू करण्यात आलं। 1845 साली नानांच्या सहकार्यानं ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली। स्त्री शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींच्या शाळेसाठी त्यांनी स्वतःचा वाडा सुद्धा दिला। जेजे स्कूल ऑफ आर्टसाठी सुद्धा त्यांनी 1 लाख रुपयांची देणगी दिली। मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानांनी खास शिष्यवृत्ती दिल्या। मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती आजही चालू आहे।
मुंबईत अनेक विकास कामांसाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे पैशांपेक्षा मनाने खूप श्रीमंत होते. मुंबईला आकार देण्याचं त्यांनी केलेलं कार्य खूप मोठं आहे, म्हणूनच त्यांना मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हणतात. अशाच रंजक गोष्टी